न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नगर शहरात अवैध शस्त्रे बाळगणे आणि चायना मांजा विक्री बंदी असताना देखील शहरात चायना मांजा विक्री आणि अवैध धंदे होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीमध्ये राहणारा रोहन चव्हाण, जितू चव्हाण, मंथन चव्हाण आणि सिद्धांत वाकचौरे आणि इतर जण हे अवैधरित्या तलवार विक्री तसेच चायना मांजा विक्री करत असल्याचं आढळून आलं। यावेळी धाड टाकली असता त्यांच्याकडून चायना मांजा आणि तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या। यावेळी त्यांच्याकडून तलवारी आणि मांजा जप्त केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात आली। परंतु काहीच दिवसानंतर प्रशांत दळवी यानेच आपल्या धंद्यांची माहिती ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली असल्याच्या संशयावरून आणि त्याचा राग मनात धरून प्रशांत दळवी याला रोहन चव्हाण यांनी त्याच्या घराजवळ बोलून जब्बर मारहाण करत शिवीगाळ केली आहे। या घटनेवरून मात्र अवैध धंद्यात स्वतःच आरोपी असताना देखील कारवाईनंतरही हा मुजोरपणा करण्याची हिंमत येते कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय। या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत। म्युनिसिपल कॉलनी आमची इथं रोहन चव्हाण राहणारा एक मुलगा आहे। त्यांनी अवैध धंद्याची टीप दिल्याबद्दल त्यांनी माझ्यावर संशय घातला। मांजा व तलवारी विक्री करतो। त्यांनी मला फोन करून त्याच्या घरापाशी बोलावलं आणि म्हटला, का रे तू माझ्या धंद्याची टीप दिली। तिथं बोलून मला चाकूने मारहाण केली, दांड्याने मारहाण केली। रोहन चव्हाण, जितू चव्हाण, मंथन चव्हाण आणि सिद्धांत वाकचौरे या चौघजणांनी मला खूप मारलं, दांड्याने मी मारलं। त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही माझी नम्र विनंती। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।